अमेझिंग अमेझिंग म्हणजे अमेझिंग. तुम्ही विश्वास नाही करू शकत असे बदल तुमच्यात होतील. तुमचं डायबिटीज, ब्लड प्रेशर सर्व गायब होऊन जाईल. आताच तुम्ही आमचे ग्रेट खूप छान असे मित्र भैर वकिलांना बघितलं तुम्ही आता. बघा सरांचं डायबिटीज बीपी गेलेलं आहे आणि सर किती एन्जॉय करताय. त्यांची बहीण तुम्ही बघितली असेल किती एन्जॉय करतात. बघा तुम्ही कुठलीही गोष्ट जेव्हा मनापासून कराल ना, तुमच्या हृदयापासून कुठलीही गोष्ट कराल तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. मी आजपर्यंत सांगत आलेल्या कॉलवरती आलेल्या सगळ्यांना की कॅमेरे ऑन करा. कॅमेरे ऑन करायला म्हणजे मी तर पहिल्या दिवसापासून माझा कॅमेरा ऑन आहे. मला कॅमेरा बंद करणं म्हणजे हा विषय माहीतच नाही किंवा कॅमेरा बंद करून मी आजपर्यंत कधीही वर्कआउट केलेलं नाही. कारण मी जोपर्यंत मला स्वतःला बघणार नाही मी काय करतो तोपर्यंत मला स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी आपण हे वर्कआउट करतो. मॅडम माझा फोटो शेअर केलाय बघा. 2.5 वर्षापूर्वी मी असा होतो त्यानंतर माझ्यामध्ये हे चेंजेस झाले होते. एकदम पातळ झालो होतो, एकदम वेगळा दिसायचो. आज तुम्ही बघा माझे मसल्स माझी बॉडी खूप स्ट्रॉंग आणि खूप सुंदर झालेली आहे. त्याचा राज आहे हा सकस आहार. मित्रांच्या सकस आहारावरती जराही डाऊट संशय याच्याने काही किडनी खराब होईल, लिव्हर खराब होईल असं काही होत नाही. सकस आहार आहे. आहार म्हणून घ्या. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहार म्हणून ठेवा. मनामध्ये विश्वास ठेवा. एक विश्वास मनामध्ये ठेवा की कॉलवरती एवढे लोक जर सांगतायत, आम्ही जर एवढं जीव तोडून तुम्हाला सांगतोय तर काहीतरी रिझल्ट आम्ही बघितला असेल, आम्ही केला असेल. आज तुम्ही मला माझं एज 53 वर्ष आहे. 53 वर्षाला तुम्ही माझा वर्कआउट बघितला असेल. मला खरंच प्राऊड फील होतं. ऍट द एज ऑफ 53 मी एवढं वर्कआउट करू शकतो, एवढ्या उड्या मारू शकतो, एवढा माझ्यामध्ये स्टॅमिना तयार झालेला आहे. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात ना 40-45 वर्षाचे डायबिटीज बीपी 40-45 सोडा आता तर 30-35 वर्षाची मुलं पण यंग जनरेशन पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशर घेऊन यायला लागलेलं आहे. तर ह्यांना जेव्हा मी बघतो ना तेव्हा मला त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला स्वतःला माझं प्राऊड फील होतं की नाही आय एम द ग्रेट. मी काहीतरी वेगळं करतोय आणि मला जर हे करायचं असेल, मला जर हे कंटिन्यू ठेवायचं असेल तर मला काय हवंय तर मला हा एक ग्लास एनर्जीचा हवाय. बघा जे लोक म्हणजे विदाऊट एनर्जी म्हणजे विदाऊट एनर्जी ड्रिंक विदाऊट सकस आहार वर्कआउट करतायत ते जास्त दिवस वर्कआउट नाही करू शकत. जास्तीत जास्त 7 दिवस 8 दिवस 10 दिवस वर्कआउट करतील. त्यानंतर वर्कआउट सोडून देतील आणि नाव खराब करतील. सांगताना काय सांगतील माहिती लोकांना ना मला जमत नाही ना ते बोलतात ना माकडाला द्राक्ष काय ते आंबट असे काहीतरी म्हण आहे बघा. द्राक्ष आंबट असतात असं काहीतरी म्हण आहे. ज्याला ह्याची जाण नाही, ज्याला कळत नाही, ज्याला हे कळणार त्याला त्यातला त्या गोडवा कळणार आहे की याच्यामध्ये काय मजा आहे. सकाळी 45 मिनिटं वर्कआउट केल्याने काय फिटनेस तुम्हाला मिळतो. सकस आहार आणि तो तुम्ही कसा कंटिन्यू करता म्हणजे तुम्ही थकत नाही, तुम्ही दमत नाही, तुमच्या बॉडी पेन करत नाही, तुमचे जॉईंट पेन करत नाही. नाहीतर जनरली बघा तुम्ही चालून आलात की थकून जाता. मी 15-15 20-20 किलोमीटर चाललेलो आहे. मी जे बोलतोय हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय. मी असं कुठं तरी आणून उडून ताणून नाही सांगत आहे. मला इथे कॉलवर बोलायला कोणी पैसे देत नाहीये. मला जे फील झालंय मी जे एन्जॉय केलं माझ्या लाईफ मध्ये ते मी तुमच्यामध्ये शेअर करतो. आणि बघा मित्रांनो मी एक हॉस्पिटल चालवतोय. आज असा दिवस जात नाही का ज्या दिवशी एखाद्या पेशंटचा क्रियाटिनिन वाढलेला असा पेशंट येत नाही की ज्याच्या किडन्या खराब झालेल्या नाहीये, ज्याच्या किडन्यावरती इफेक्ट झालेला आहे. रोज एक तरी पेशंट असतो. आज तुम्ही एवढे फिरत असाल सर्व ग्रुपवरचे लोक तुम्ही जस्ट चौकशी करा की तुमच्या एरियामध्ये किती डायलायसिस मशीन आहेत, किती डायलायसिस सेंटर आहेत. तुम्ही कधी ऐकलं होतं का डायलायसिस ठाणा मुंबईला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला असं डायलायसिस असायचं. आजची अशी परिस्थिती आलेली आहे तुमच्या जवळपास कुठेतरी डायलायसिस सेंटर असेल आणि तिथे तुम्हाला दिवसभरात जागा मिळणार नाही. एवढे पेशंट किडनी खराब होऊन राहिलेले आहेत बिकॉज ऑफ ओनली खताचा मारा आणि तुमचं जंक फूड. तुम्ही जे खाता ते विष आहे लक्षात ठेवा. आणि हे तुमच्या हातामध्ये आमच्या हातात जो ग्लास दिसतोय हा सकस आहार अमृताचा ग्लास आहे. ह्याच्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारची किडनी आणि तुम्ही विष फवारलेलं ज्याच्यावरती विष फवारलंय खरोखर विष फवारलेलं असतं. आमचे भरत पटेल मालपती असतील त्यांचं स्वतःचं बियाचं आणि खताचं दुकान आहे. त्यांना विचारा की जी फवारणी केली जाते जे कीटकनाशक वापरले जातात त्याच्यामध्ये काय असतं. कीटकनाशकाचा एक चमचा जर तुम्ही पूर्ण पिला डायरेक्ट तर तुमचं काय होणार आहे त्यांना विचारा. मला समजेल त्याच्यात काय असतं. मग ते जर त्या फळांवरती भाजीपाल्यावरती जर फवारलेला असेल तर त्या फळांमध्ये त्या भाजीपाल्यामध्ये विषाशिवाय दुसरं काय असू शकतं का एवढं मला सांगा. आणि तुम्ही ते विष खाताना कसलाच विचार करत नाही. साधी गोष्ट सांगतो म्हणजे आमच्या घरामध्ये तर माझी विशेष नेहमी जेवढं लागतं ना तेवढंच मागवत चालू आपण. आज जर काकडी आणली आणि ठेवली उद्या सकाळी त्या काकडीचं असं कोमेजलेलं एकदम हे होऊन जातं. तुम्ही गाजरं आणा, तुम्ही कोणताही भाजीपाला मार्केटमधनं आणा, काही आणा आणि
असं उघड्यावर ठेवा फक्त दिवसभर, रात्रभर राहून द्या, सकाळी त्याची काय परिस्थिती होते ती बघा. म्हणजे तुम्ही विचार करा, हे पूर्ण ताजं ठेवानं ठेवलं जातं, हे फक्त तुम्हाला दिसण्यासाठी. पूर्ण केमिकलचा याच्यामध्ये मारा असतो, पूर्ण केमिकल फवारलेलं असतं. मित्रांनो, ते केमिकल खाऊन आपल्याला डायबिटीज, बीपी, किडन्या खराब, स्ट्रोक या सर्व आजारांकडे जाण्यापेक्षा वेलकम टू द देवा वेलनेस परिवार. देवा वेलनेस परिवाराला या, देवा पल्ल्यावर जॉईन करा, हा सकस आहार घ्या. याच्यावरचा संशय, डाऊट, मनातल्या शंका सर्व काढून टाका. ठीक आहे, तुम्ही एवढे वर्ष हे खात आलात, तुम्हाला काय, तुम्ही जंक फूड खाल्लं, नॉनव्हेज खाता, सर्व काही खाता, त्याचं जर एवढी जिंदगीभर खाऊन जर तुमचं पोट एवढं मोठं झालंय, तर 90 दिवस आम्हाला द्या, सकस आहार खा. आम्हाला द्या, म्हणजे या कॉलवरती या, वर्कआउट करा, सकस आहार घ्या, घेऊन बघा, रिझल्ट बघा, तुम्हाला काय फरक मिळतो तो बघा. काही कॉलवरती लोक एवढे आनंदाने नाचतात, तुम्हाला असं वाटतं सहज मजा म्हणून नाचतात, काय ना काहीतरी मिळालं असेल ना, त्यांना काहीतरी. आम्ही या कॉलवरती नाचतो, आम्हाला कोणाला दाखवायचं नाही, आम्हाला कोणाला म्हणजे कोणासाठी करत नाहीये ते. आम्ही जे करतो आमच्यासाठी करतो. आणि जे पण कॉलवर सकाळी वर्कआउटला येतात ना, ज्यांना मी सांगतो की तुम्ही जेव्हा अंथरुणातून चला एवढी चांगली झोप मोडून इथपर्यंत आलात ना, इथपर्यंत आलात तर ती 45 मिनिटं तर प्रॉपर द्या. त्याच्यामध्ये हे करू, ते करू, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, कॅमेरा बंद करू, हेम करू, तेम करू, हा कसा करतो बघू, तो कसा करतो बघू, हे सगळे फसवाफसीचे धंदे, स्वतःला फसवायचे धंदे बंद करा आणि प्रॉपर वर्कआउट करा, प्रॉपर डाएट घ्या, स्वतःचा रिझल्ट करा आणि प्रत्येक गोष्ट मित्रांनो मनापासून करा. इथनं करा, तुम्हाला रिझल्ट 100% येईल. खूप छान परिवार आहे, खूप सुंदर परिवार आहे, खूप छान हा आहार आहे आणि खूप छान. बांगरे सर, बांगरे मॅडम, आता गुले सर जवळजवळ 45 मिनिटं आपल्यासाठी एवढा घसा तोडत होते. मला नाही वाटत त्यांना काय फायदा असेल त्याच्यातनं, पण ते करतायत ना, का करतायत, तुमच्या आमच्यासाठी करतायत. इज अ ग्रेट वेलनेस कोच. खरंच गुले सर खूप ग्रेट वेलनेस कोच आहेत. बांगरे सर, बांगरे मॅडम, हा कॉल तुम्हाला दारापर्यंत, तुमच्या घरापर्यंत आणून सोडलेला आहे. तुम्हाला फक्त उठायचं आणि वर्कआउट करायचं, कॅमेरा ऑन करायचं. तरी सुद्धा आपल्याच्यानं होत नाही, कारण आपल्याला सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत शून्य असते. जेवढं आपल्याला सहज मिळतं, आपलं शरीर आपल्याला देवाने सहज दिलेलं आहे, फुकट दिलेलं आहे, ह्याची आपण किंमत नाही करणार. 50,000ची मोटरसायकल आणणार, तिला सकाळ संध्याकाळ 2 वेळा धुवाल, परंतु ह्या शरीराचा विचार नाही करणार, कारण हे फुकट मिळालेलं आहे. ह्याची किंमत लोकांना शून्य आहे. तर याची किंमत करा, ह्या जीवाची कदर करा, ह्याला फिट ठेवा आणि सकस आहार घ्या. देवा वेलनेस परिवार, व्यायाम करा, एन्जॉय करा, लाईफची मजा घ्या. थँक्यू बांगरे सर, बांगरे मॅडम, तुम्ही मला वर्कआउट करण्याची संधी दिली. गुले सर, ग्रेट हो, खूप छान वर्क, खूप छान चेअरअप आणि खूप मजा आली सर, खूप खरंच खूप मजा आली. थँक्यू थैंक यू सर, थैंक यू। हमको भी बहुत मजा आया सर आपके साथ चेयरअप करने में। बहुत फुल एनर्जेटिक वर्कआउट था और सभी लोगों ने बहुत अच्छा वर्कआउट किया है। एक और बात हम शेयर करेंगे आज यहाँ पे, दिखाता हूँ स्क्रीन पे, आप देखिए और इसको समझ लीजिए। यस, 9 मार्च 2025 संडे के दिन बोईसर में वंजारी समाज हॉल में जबरदस्त ऐसा स्टोरी होने वाला है पूजा मैम का और भालेराव सर का। तो आप सभी को वहाँ पे आना है। पूरा पालघर, बोईसर, विक्रमगढ़, वाड़ा, उमरगांव, मुंबई से लेके आप यहाँ तक सहज आ सकते हैं। ऑनलाइन अगर आप एंट्री टिकट लेते हैं तो 500 फीस है और ऑफलाइन अगर लेते हो तो 600 रुपए टिकट है विथ लंच। वहाँ पे आपको बहुत कुछ सीखने को मिलेगा। एक ऐसी जर्नी सुनने को मिलेगी कि एक साधारण से कुटुंब से लेके आज 1 करोड़ की गाड़ी परचेस की है भालेराव सर ने। तो ये जो उनका सफर है ये यहाँ पे आपको सुनने को मिलेगा। आप अगर अपने साथ 2 बंदों को लेके आते हो तो आपको भी बहुत फायदा होगा। तो थैंक यू वेरी मच। आप इसके बारे में जरूर अपने वेलनेस कोच से बात कीजिए और सोचिए और जल्द से जल्द ज्यादा से ज्यादा लोग अपने वहां पे आएंगे, ये आशा करता हूँ। तो चलो दोस्तों, बहुत ही अमेजिंग ऐसा सेकंड बैच हुआ है। मेरी तरफ से एक लास्ट का मैसेज देता हूँ, जैसा सोचोगे वैसा बनोगे। देखो दोस्तों, जो हम दिन भर में सोचते हैं, कभी कभी हमको रात को सपने आते हैं। तो बहुत सारे सपने इसलिए आते हैं कि हम दिन भर किसी चीज के बारे में सोचते हैं तो सपने में भी वो आ जाती है। तो हमको ऐसा सोचना है, जब हम अल्फा लेवल में होते हैं, रात को सोते समय और सुबह उठते ही आधी नींद में होते हैं, आधे जागे होते हैं, उस टाइम पे किस चीज की आपको अगर चाहत है तो बस वो टाइम है सही। आप उस टाइम पे अच्छा सोचिए, अच्छा बोलिए, दिन भर अच्छा बोलिए, दिन भर अच्छा सोचिए और
सभी लोगों के साथ आपके अच्छे संबंध बन जाएंगे और बहुत सारा अच्छा रिजल्ट आपको आएगा। तो थैंक यू, मेरी तरफ से इतना ही था। म्यूट निकालता हूँ सबको, गुड मॉर्निंग बोलना है। यस, और थर्ड बैच की तरफ जाएंगे। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। चेयर अप। जबरदस्त वर्कआउट डॉक्टर सर, खूप अमेजिंग इन्फॉर्मेशन। यस, थैंक यू। थैंक यू। अब मैं कॉल हैंड ओवर करता हूँ। यस, थैंक यू मैम। यस सर। यस, यस, गुड मॉर्निंग Continue गुड करना मॉर्निंग मॅम। ऑल ऑफ यू. यस, बहुत बढ़िया चेअरअप सर जी, आणि अमेजिंग असं वर्कआउट डॉक्टर दिगंबर जेटे सर यांनी केलेला आहे. यस, समय निकालना जरूरी है. यस, समय किसी के पास नहीं है, लेकिन डॉक्टर सर ने कहा कि अगर आप आज समय नहीं निकालोगे तो उनके हॉस्पिटल में बहुत सारे लोग आते हैं